महाराष्ट्रामध्ये राहावं लागेल तर मराठी शिकावी लागेल. का नाही? एक मिनिट थांबा, तुम्ही आता थांबा. का नाही? का नाही? का नाही? मराठी येत नाही, हिंदी येते, मी मराठी बोलणार नाही. बँक ऑफ महाराष्ट्राच्या कर्मचाऱ्याचा मुजोरपणा, मनसेने कसा शिकवला धडा, सगळं जाणून घेऊ. माहीमच्या बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये बँक कर्मचाऱ्याचा मुजोरपणा समोर आला. बँक कर्मचारी विशाल खरे यांनी ग्राहक वैभव शेलार यांच्यासोबत दादागिरी करत मला मराठी येत नाही असं उद्धटपणे बोलण्याचा आरोप मनसेचे चिटणीस अनिश खंडागळे यांनी केला. बँक ऑफ महाराष्ट्राचे मॅनेजर यांच्याकडे तात्काळ माफीनामा आणि ट्रान्सफर करण्याची मागणी यावेळी मनसेच्या अनिश खंडागळे यांनी केली. बोला. मला मराठी येत नाही. नहीं हिंदी आती पुढे मराठीत नाही म्हणणार. नहीं आती मुझे का? हिंदी आती. नोकरी कुठे करताय? बैंक ऑफ महाराष्ट्र. मराठी का नाही? मराठी का नाही? गवर्नमेंट मराठी का येत नाही मला ते सांगा. इट इज अ नॅशनलाइज्ड बैंक. मराठी काय? कुठे नोकरी करताय? बैंक ऑफ महाराष्ट्र. बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये नोकरी करताय. मग तुम्ही मराठी का येत नाही? हिंदी. महाराष्ट्रामध्ये राहावं लागेल तर मराठी शिकावी लागेल. का नाही? एक मिनिट थांबा, तुम्ही आता थांबा. का नाही? का नाही? का नाही? मराठी बोलावं Where लागेल. it is written. काय नाही? अच्छा, रिटर्न मध्ये पाहिजे. ठीक आहे, तुम्हाला दाखवतो. जय महाराष्ट्र. मी अनिश खंडागळे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा चिटणीस. मी आता बँक ऑफ महाराष्ट्र माहीम मध्ये उभा आहे आणि हा जो माणूस आहे इथला एका आमच्या म्हणजे बँकेमधला कोणी व्यक्ती लोन घेण्यासाठी गेले होते, त्यांच्यावरती दादागिरी करतोय आणि प्लस दादागिरी करतोय. तो बोलतोय की तुमची भाषा उद्धट आहे आणि स्पष्ट बोलतो मला मराठी येत नाही. काय मराठी येत नाही? बरोबर ना? आणि बोलतो मराठीमध्ये मी बोलणार नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने यांना आम्ही दाखवून देतो आता काय बोलतोय. ठीक आहे, डन. हा जो बँकेचा जो कर्मचारी आहे तो उद्धट बोलतोय. त्यांचा मुलगा त्यांच्याकडे गेला, बोलला आमची काय मागणी होती, उद्धट बोलतो. आम्ही तर त्याला विचारलं की बाबा रे काय हा प्रकार आहे, तर तो मला स्पष्ट बोलतो मुझे मराठी नाही आती, मैं हिंदी में बात करूंगा. तर म्हटलं बाबा तू मुंबई महाराष्ट्रामध्ये काम करतोयस, नोकरी करतोय, बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये नोकरी करतोयस आणि तुला मराठी येत नाही. तो बोलतो नाही म्हणजे नाही आती आहे, मैं नाही बात करूंगा, असं तसं उद्धट बोलायला लागला. मग नंतर आमच्या त्याच्यासोबत जे काही वाचावाची झाली आणि आम्ही त्याच्यानंतर स्पष्ट यांच्याकडे मागणी केली आहे. त्याला जो मनसे स्टाईलने धडा द्यायचा तो आम्ही त्याला धडा शिकवलेला आहे. बँक मॅनेजरने त्याला पळून सुद्धा लावलं त्या ठिकाणावरून आणि बँक मॅनेजरला आम्ही लोकांनी स्पष्ट मागणी केलेली आहे की आम्हाला याचा माफीनामा हवा आणि नंबर 2 याच्यावरती कारवाई झालेली पाहिजे, ते पण याची ट्रान्सफर झाली पाहिजे. अन्यथा बँक ऑफ महाराष्ट्राच्या बाहेर आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करू आणि बँक बंद पाडू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. बँकेने काय कारवाईचं आश्वासन दिलं? बँकेने आम्हाला सांगितलं आम्ही माफीनामा देतोय म्हणून जी काही चुकी झाली त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आणि त्याच्यावरती कारवाई करतो. वरिष्ठांशी बोलणं चालू, पण आम्हाला त्याचा तात्काळ ट्रान्सफर पाहिजे. मनसेने आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर बँकेच्या कर्मचाऱ्यानं तात्काळ माफीनामा सादर केला. मी विशाल खरे, बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये 2023 पासून नोकरी करत असून मूळचा मध्य प्रदेशचा राहणार आहे. मला काही प्रमाणात मराठी समजते, परंतु मी अचूक मराठी बोलू शकत नाही. यापुढे मी मराठी शिकण्याचा प्रयत्न करीन. आज माझ्याकडून झालेल्या चुकीबद्दल मी माफी मागतो. यापुढे लोकांशी सौजन्याने वागेन, असा माफीनामा विशाल खरे या बँक कर्मचाऱ्यानं सादर केला. मनसेने या बँकेच्या कर्मचाऱ्याला 12 खडीचं पुस्तक देखील भेट दिलं. त्यामुळे मनसे स्टाईलनं या कर्मचाऱ्याला धडा शिकवण्यात आला. मनसेने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर कर्मचाऱ्यानं माफी जरी मागितली असली तरी पुन्हा एकदा मराठी विरुद्ध अमराठी वाद या निमित्तानं चर्चेत आला. तुम्हाला या सगळ्यांवर काय वाटतं कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आदित्य जाधव सह ब्युरो रिपोर्ट, लोकमत.